नमस्कार. भारती विद्यापीठाच्या 56व्या वर्धापन दिनी IMRDA सांगलीतर्फे आयोजित ई-इम्प्रेशन्स 2020 ग्लोबल ई प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. विश्वास ठेवा देवावर, जे नशिबात आहे ते मिळणार. त्याहूनही विश्वास ठेवा मेहनतीवर, कारण मेहनतीमुळेच तुम्हाला जे हवं तेच नशीब लिहिणार. उच्च विद्याविभूषित, अतिशय करारीत, साहसी, तरीही तेवढेच विनम्र आणि सुसंस्कृत, प्रामाणिक, सामर्थ्यशील आणि तरीही मातीशी नाळ जोडलेले, कर्तृत्वाची धुरा लिलया पेलत डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय रूपी शैक्षणिक मंदिराची निर्मिती केली. राजकारण, समाजकारण, सामर्थ्यपूर्ण सत्ता प्रस्थापित असतानाही गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन करावयाचा ध्यास साहेब त्यांच्या प्रत्येक कृतीतून अक्षरशः जगले आणि भारती विद्यापीठ रूपी मूर्तिमंत वटवृक्ष बहरला, जो कित्येकांना त्याच्या छत्रछायेत जोपासतो आहे. आणि म्हणूनच अशा या मूर्तिमंत वटवृक्षाची आणि माननीय साहेबांची आठवण हाच या सर्वांग सुंदर सोहळ्याचा प्रारंभ ठरू शकतो. आणि म्हणून सादर करीत आहोत प्रारंभ गीत भारती विद्यापीठ आहे. सादर करते सर्व विद्यार्थी, भारती विद्यापीठ, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रूरल डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेशन, सांगली. सत्कार्याचे प्रतीक येथे आहे, प्रतीक येथे आहे. सहकार्याचे, सत्कार्याचे, सहकार्याचे, सत्कार्याचे प्रतीक येथे आहे. सहकार्याचे, सत्कार्याचे प्रतीक येथे आहे. या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे. या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे. ज्ञानपीठ आहे. भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठाची स्थापना 10 मे 1964 साली पुणे येथे झाली. शिक्षण प्रसारातून लोकांना बौद्धिक जागृत करणे व देशाच्या विकासासाठी आवश्यक ती मानवी संसाधने तयार करणे हे एकमेव भारती विद्यापीठाचे उद्दिष्ट होते. सुजलाम सुफलाम मळे बहरले कीर्ती सुगंधाचे. सुजलाम सुफलाम मळे बहरले कीर्ती सुगंधाचे. उजाड माळावरी उजळले दीप संपदांचे. उजाड माळावरी उजळले दीप संपदांचे. संगमरवरी उभे शिल्प हे स्वप्न आभाळाचे. संगमरवरी उभे शिल्प हे स्वप्न आभाळाचे. ज्ञानदानन पुण्याईचे, ज्ञानदानन पुण्याईचे पावन मंदिर आहे, पावन मंदिर आहे. पावन मंदिर आहे. पावन मंदिर आहे. भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठ आहे. सर्वसामान्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी वाटेत येणाऱ्या प्रत्येक वादळाला झुंज देत विद्यापीठाचा कणखर पाया रचणारे संस्थापक प्रज्ञासूर्य म्हणजेच डॉक्टर पतंगराव कदम साहेब. वादळातून झेप घेतली ध्येय पतंगाने. तुफानाशी झुंज घेतली कुणी आनंदाने. वादळातून झेप घेतली ध्येय पतंगाने. तुफानाशी झुंज घेतली कुणी आनंदाने. यशवंताचे यशोगीत हे मूर्तिमंत गाणे. यशवंताचे यशोगीत हे मूर्तिमंत गाणे. निर्धाराची निश्चल निष्ठा, निर्धाराची निश्चल निष्ठा त्याग मागते आहे,
त्याग मागते आहे. त्याग मागते आहे, त्याग मागते आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. भारती विद्यापीठानं फक्त शिक्षणातच नव्हे तर तरुणांच्या कलागुणांना वाव देणारी युवा महोत्सव, NSS द्वारे समाजसेवा व लोकप्रबोधनाचे काम सुद्धा हाती घेतले, ज्यामुळं समाजाशी विद्यार्थ्यांचं नातं आणखी घट्ट झालं. सह्यागिरीची पर्वतराजी सभोवती सुंदर, सह्यागिरीची पर्वतराजी सभोवती सुंदर. दिनदुबळ्यांची वाट वळावी असेच आपुले घर, दिनदुबळ्यांची वाट वळावी असेच आपुले घर. नंदनवन हे फुला मुलांचे सेवेला तत्पर, नंदनवन हे फुला मुलांचे सेवेला तत्पर. मानवतेची निर्मळ गंगा, मानवतेची निर्मळ गंगा इथे वाहते आहे, इथे वाहते आहे. इथे वाहते आहे, इथे वाहते आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. 78हून अधिक शाळा, 60 उच्च शिक्षण संस्था जिथे मेडिसिन, दंतचिकित्सा, आयुर्वेद, नर्सिंग, केंद्रिंग, तंत्रज्ञ, पर्यावरण विज्ञान, कृषी अशी शेकडो शिक्षणाची दारं आपल्या सामान्य विद्यार्थ्यांसाठी सदैव तत्पर आहे. छत्रपतींच्या कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा, छत्रपतींच्या कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा. ध्येय मा शक्ती फुलांच्या मनातील कल्पना, ध्येय मा शक्ती फुलांच्या मनातील कल्पना. सुमंगलाची विज्ञानाची आम्ही करू प्रार्थना, सुमंगलाची विज्ञानाची आम्ही करू प्रार्थना. येणारा प्रत्येक क्षण हा, येणारा प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे. आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. सहकार्याचे, सत्कार्याचे, सहकार्याचे, सत्कार्याचे प्रतीक येथे आहे. सहकार्याचे, सत्कार्याचे प्रतीक येथे आहे. या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे, या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे, ज्ञानपीठ आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. On the 56th anniversary of Bharati Vidyapit, Dr. Vishwajit Ji Kadam, Pro-Chancellor and Secretary, nurture the same legacy of social change that Honorable Dr. Patanrao Ji Kadam Sahib, founder and Chancellor, carried throughout his life. Due to his guidance and modern thinking only, Bharati Vidyapit has consistently achieved A+ status from NAC, providing an excellence and quality along with social awareness. Against the backdrop of the global epidemic of corona, the Honorable Minister of State, Dr. Vishwajit Ji Kadam Sahib, Pro-Chancellor and Secretary, provided various collaborations, services and help through social awareness. He himself visited many places and created awareness about corona. Under the very valuable guidance of Honorable Dr. Shivajirao Kadam Sir, Chancellor, Bharati Vidyapit Pune, respected Dr. Manikrao Salunke, Vice Chancellor, Bharati Vidyapit Pune, and respected Dr. Nitin Nayak, Director, Institute of Management and Rural Development Administration, Sangli, we are celebrating the anniversary of Bharati University, creating a new opportunity for college students by organizing E-Impressions 2020. E-Express to Impress. Free e-registrations were accepted through this competition.
beyond 11th class. The competition was held from April 26th to May 6th, 2020. Given the background of the coronavirus, students were provided with an e-platform to participate in the competition from home and safely. Different 5 types of competitions held are anchoring, stand-up comedy or mimicry, e-tunes that is solo singing, e-bits that is music composition. By accepting video records, e-quiz live competition was also organized. We are overwhelmed with such a nice response. More than 120 students participated in e-impressions 2020. मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर पल्लवी जामसांडेकर, संगणकशास्त्र विभाग प्रमुख. आज भारती विद्यापीठाने आयोजित केलेल्या ई-इम्प्रेशन 2020 या ऑनलाईन इव्हेंटमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. आज 10 मे भारती विद्यापीठाचा 56वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. दरवर्षी या वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रम घेतले जातात. आज लॉकडाऊन असल्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्यक्षात येऊन पोहोचू शकणं कठीण आहे, म्हणून हा ऑनलाईन कार्यक्रम घेत आहोत. भारती विद्यापीठाचे ध्येयवाक्यच आहे की गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन. याच ध्येयापोटी जसे ज्ञानार्जनाचे काम केले जाते, तसेच सतत समाजकार्यात अग्रेसर राहून भारती विद्यापीठाने चे सर्व पदाधिकारी, सर्व संस्था, कर्मचारी वर्ग वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आजच्या लॉकडाऊनच्या काळात विलगीकरणाचे नियम पाळून आम्ही आपणासाठी ई-इम्प्रेशन हा ऑनलाईन कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाली आणि कमी वेळातच भरघोस प्रतिसाद मिळाला. 125 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाची रूपरेषा आखताना एकच विचार मनामध्ये होता, तो म्हणजे कोविड-19 स्थिती. गेले 2 महिने म्हणजेच 10 मार्चपासून कोरोना विषाणू महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आणि सर्व नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले. पायाखालची जमीन सरकली आणि पुढे काय या अंधारमय विचाराने पोटात गोळा फिरू लागला. एकामागे एक निर्णय प्रशासन घेत होते. कॉलेजेस बंद करण्यात आली. 1 दिवसाचा जनता कर्फ्यू, त्यापाठोपाठ 21 दिवसाचा लॉकडाऊन. याच काळात प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्या, भीतीदायक परिस्थिती, रोजचे करोनाग्रस्तांची वाढती संख्या, याचबरोबर दुसऱ्या बाजूला चालू असलेले ऑनलाईन लेक्चर्स, असाइनमेंट्स, प्रोजेक्ट्स, ऑनलाईन एक्झाम्स, हे सर्व चालूच होतं. फायनल एक्झाम्स कधी होणार, कशा होणार याचाही विचार मनात धास्तावत होता. 13 एप्रिल संपला आणि लॉकडाऊन फेज 2 सुरू झाले. महिनाभरात टेन्शन, अभ्यास यामध्ये कंटाळून गेलेले आपले विद्यार्थी मित्रमंडळी विरंगुळ्याचं साधन शोधू लागले. कुणी मन हलके करण्यासाठी आपले म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बाहेर काढले, तर कुणी दूरदर्शनवर प्रसारित होणारे विनोदी कार्यक्रम, मालिका, गायन स्पर्धांचे पुनःप्रसारित भाग, व्हॉट्सॲप, हॅलो ॲपवरून फिरणारे विनोद, व्यंगचित्र, कॉमेडी व्हिडिओज यात रमलेली आमची विद्यार्थी मंडळी रोज काही ना काही शिकत होती. हे सर्व नकळत आपल्या कलागुणांना वाव देत होते, आपल्या कलांना पोषण देत होते. आणि हीच संधी आम्ही उचलून या कार्यक्रमात सूत्रसंचालन म्हणजेच अँकरिंग, गायन, म्युझिक कंपोजिशन, क्विज, मिमिक्री, स्टँडअप कॉमेडी या स्पर्धांचं आयोजन केलं. कित्येक वेळा असं घडतं की आपल्यामध्ये असणारे गुण, सुप्त गुण यांची जाणीव आपल्यालाच नसते, ते लपलेली असतात. कस्तुरी मृगाला त्याच्यातील कस्तुरीच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्याचे छोटेसे कार्य या प्रयत्नातून, या उपक्रमातून आम्ही हाती घेतले. यानंतर आपण या गुणांची जोपासना करून यामध्ये करिअरसुद्धा करू शकतो. कित्येक लोकांचं ह्यातून करिअर खूप छान घडलं जातं. आज सर्व स्पर्धा पार पडल्या. सर्व स्पर्धांचं ऑनलाईन आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी राहून सोशल डिस्टन्सिंग पाळून व्हिडिओजच्या माध्यमातून या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्या सर्व व्हिडिओंचे परीक्षण करण्यात आले. परीक्षकांचे सर्व निर्णय आणि निकाल आमच्यासोबत आज आहेत. आज या सर्व स्पर्धांचे निकाल आपणाकडे सुपूर्द करताना मला विशेष आनंद होत आहे. धन्यवाद.
Hello everyone. Honorable Dr. Patangrauji Kadam Sahib established Bharati Vidyapeeth 56 years before today. Today, 10th May 2020 is the 56th foundation day of Bharati Vidyapeeth. Today, Bharati Vidyapeeth is an icon in the field of education. On this foundation day, I would like to give greetings to Honorable Chancellor Dr. Shivaji Rao Kadam sir, Honorable Vice Chancellor Dr. Manik Rao Salunke sir, Secretary and Minister at Maharashtra Government Dr. Vishwajit Kadam sir, Pro Chancellor Dr. K.D. Zadav sir. Every year we celebrate this particular foundation day, but this year, due to Corona, the whole world is facing this particular crisis of COVID-19. Government is working hard, police, doctors, scientists, youths are trying their best in order to fight against this particular Corona. Okay? Due to the changing environment, there is a lot of stress amongst the youth and children. In order to overcome this particular stress, Bharati Vidyapeeth Management College, that is IMRDA Sangli, is coming up with this particular event, E-Express. E-Express is a platform which is an online platform to expose your hidden talent and knowledge. As an HOD, I am glad to tell you that for this particular event, more than 200 entries came, and I am really thankful to our director, Honorable Dr. Nitin Nayak sir, who gave the permission for this particular event. And immediately, I would also like to thank Dr. Manisha Shinde Pawar, who took initiative for this particular event and started working hard for this particular event. And due to the contribution of all the faculty members, students and all other participants, today this event is a success. On the eve of this foundation day, I would like to give a message to all the youth that yes, in order to fight this particular COVID-19, stay at home, stay healthy, stay safe. Bharati Vidyapeeth Management College is always with you in this particular difficult time. Together, we can win against this particular COVID-19. Thank you. Good morning, all of you. I am Dr. Nitin Nayak. I am a director of IMRDA, that is Bharati Vidyapeeth Institute of Management and Rural Development Administration, Sangli. Many students, they are coming from the rural area with a Marathi background, so they requested me to speak in Marathi. So मी पुढचं माझं भाषण काही वेळ मराठीमध्ये करेन. मला तुमच्या सर्वांचं स्वागत करायला अतिशय आनंद होतोय. कोरोनामुळं आपण सर्वजण घरात आहोत आणि त्यामुळे तुमची मनस्थिती काय आहे हे मी जाणून आहे. तुम्हाला माहिती आहे की आम्ही एक मोठी स्पर्धा घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतलेला आहात. ही स्पर्धा कशासाठी घेतली आणि आम्ही कोण आहोत ही माहिती तुम्हाला असायला पाहिजे. भारती विद्यापीठाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. 10 मे 1964 रोजी माननीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आता 2 दिवसानंतर भारती विद्यापीठाचा स्थापना दिन साजरा नेहमीच केला जातो, परंतु कोरोनामुळं यावेळी तो जाहीर करता येणार नाही. फक्त भालचंद्र मुणगेकर जे कुलगुरू होते मुंबई विद्यापीठाचे, त्यांचं भाषण तेवढं ऑनलाईन असणार आहे. भारती विद्यापीठानं गेल्या 55-56 वर्षात एक शैक्षणिक इतिहास रचला. उत्तम गुणवत्ता, उत्तम सुविधा या विद्यापीठाने दिल्या. याला मुख्य कारण म्हणजे पतंगराव कदम साहेब यांची दूरदृष्टी, त्यांना मिळालेली डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांची साथ, तसेच आत्ता जे तरुण नेतृत्व
डॉक्टर विश्वजित कदम हे घेत असलेले परिश्रम यामुळं भारती विद्यापीठानं जागतिक पातळीवरती एक वेगळा दर्जा निर्माण केलेला आहे. भारती विद्यापीठाचीच संस्था असलेलं भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय, ज्याची स्थापना 26 एप्रिल 1996 रोजी झाली. आमचं जे कॉलेज आहे ते याच विद्यापीठाशी संलग्नित आहे. या युनिव्हर्सिटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देशातील एक नामवंत डीम्ड युनिव्हर्सिटी आहे, ज्याला 3 वेळा A+1 वेळा आणि A ग्रेड 2 वेळा नॅकचा दर्जा मिळालेला आहे. इतर सर्व मानांकनं या विद्यापीठाला मिळालेली आहेत आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही या विद्यापीठाशी संलग्नित आहोत. तिसरी जी संस्था आहे, जे आमचं मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, ज्याला IMRDA म्हटलं जातं, ह्याची स्थापना 14 ऑगस्ट 1994 रोजी झाली. म्हणजे जवळजवळ 26-27 वर्ष ही संस्था विद्यादानाचं, व्यवस्थापन शिक्षणाचं, संगणक शिक्षणाचं काम या भागामध्ये करत आहे. आणि खास करून आमच्या विद्यापीठामध्ये, आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये येणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील आहे. मला सांगण्यात अभिमान वाटतो की गेल्या 26 वर्षात या इन्स्टिट्यूटने जवळजवळ 700 ते 800 विद्यार्थी यांना परदेशी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आणि ते आज जगाच्या पाठीवरती वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ 48 देशामध्ये काम करत आहेत. या इन्स्टिट्यूटमध्ये MBA, MCA हे मास्टर्स प्रोग्राम आणि BBA आणि BCA हे 2 बॅचलर्स प्रोग्राम शिकवले जातात. आणि दरवर्षी या कोर्ससाठी अनेक विद्यार्थी आपला नाव नोंदवतात. मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेक जण माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असतील. त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा. तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येईल आणि तुम्हाला जर प्रवेश हवा असेल तर त्याबद्दलही तुम्हाला सर्व सहकार्य केलं जाईल. आता शेवटचा भाग म्हणजे ही स्पर्धा जी गेले 2 दिवसापासून सुरू झालेली आहे. ही 10 मेला जो भारती विद्यापीठाचा जो वर्धापन दिन आहे त्याचं औचित्य साधून माझ्या सहकाऱ्यांनी ही स्पर्धा घेण्याचं ठरलं, जेणेकरून आमचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे आत्ता जे असलेले विद्यार्थी किंवा पुढे होणारे विद्यार्थी, हे जे काही तणावाखाली आहेत करोनाच्या, त्यातून त्यांचं थोडंसं मनोरंजन करावं, थोडंसं वेगळ्या विषयाकडे न्यावं म्हणून ह्या वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामधून अनेक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. मी सर्वांचं मनस्पूर्वक अभिनंदन करतो आणि तुम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर निश्चितपणे खूप आनंद झाला असेल याची मला खात्री आहे. यामध्ये जे इव्हेंट आहेत ते वेगवेगळे काही अकॅडमिक इव्हेंट आहेत, काही एंटरटेनमेंटचे इव्हेंट आहेत. त्यामुळं ही स्पर्धा अतिशय लोकप्रिय झालेली आहे आणि तुम्ही त्यामध्ये याच कारणास्तव भाग घेतलेला आहे. तुमचं आणि माझं नातं किंवा माझ्या शाखेचं नातं, माझ्या संस्थेचे नातं या एका स्पर्धेच्या निमित्तानं आज नव्यानं सुरू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की हे नातं हे आयुष्यभरासाठी राहील. तुम्हाला कोणतीही अडचण, शैक्षणिक याच्यामध्ये कोणताही सल्ला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी बोलू शकता, कधीही आम्हाला फोन करू शकता. माझं नाव मी तुम्हाला पुन्हा सांगतो, डॉक्टर नितीन नायक. मी संचालक म्हणून काम पाहतो आणि सांगलीमध्ये जे राजवाडा चौक आहे तिथं भारती विद्यापीठ भवन म्हणून जी इमारत आहे त्याच्या 3ऱ्या, 4थ्या, 5व्या मजल्यावरती हे कॉलेज भरतं. तुम्हाला कधीही कोणतीही अडचण असेल, करोनानंतर, लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा कधीही तुम्हाला फोन करायचा असले तर तुम्ही मला फोन करू शकता. माझा नंबर आमच्या वेबसाईटवरती आहे. पुन्हा मी तुम्हाला माझा नंबर पण सांगतो, 9823079600 9823079600. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना या स्पर्धेबद्दल शुभेच्छा देतो. सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि भारती विद्यापीठ परिवारामध्ये, IMRDA परिवारामध्ये आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनस्पूर्वक अभिनंदन, स्वागत. आणि पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची विनंती करतो की करोनाचा कहर अजून चालू आहे तरी आपण आपली काळजी घ्यावी, आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी. सध्या तरी घरातून बाहेर पडू नये. बाहेर अगदी काही खास कारणासाठी पडला तर मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्स जे 6 फुटाचं आहे ते
ते पाळावं आणि आपण आणि आपल्या कुटुंबियांना सेफ ठेवावं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नॅशनल कॉन्फरन्स ऑन इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 या कॉन्फरन्समध्ये उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत. चीनमधून सुरू झालेल्या या कोरोना व्हायरसने बघता बघता संपूर्ण जगावर कब्जा केला आणि पाहता पाहता तो आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन पोहोचला. परंतु भारताने वेळीच घेतलेल्या खबरदाऱ्या व उपाययोजना यामुळे संकटाला रोखण्यास बऱ्याच प्रमाणात यश मिळालं. तसेच कोरोना व्हायरसमुळे भारतीयांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर, व्यापार, उद्योगधंदे, कारखानदारी, दळणवळण व देशाच्या अर्थव्यवस्थेवर जे काही परिणाम झाले त्यावर चर्चा व उपाययोजनेसाठी आजच्या कॉन्फरन्सचे आयोजन केले आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपे सर, मुख्य वक्ते ज्येष्ठ अर्थतज्ञ माननीय अजित रानडे सर, अध्यक्ष डॉक्टर RP कुलकर्णी, कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर पूजा नरवाडकर मॅडम यांचे पुनश्च स्वागत करून मी त्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची. यानंतर मी प्राचार्या नरवाडकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. आजच्या या नॅशनल कॉन्फरन्सच्या उद्घाटनासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सर लाभले आहेत. एकीकडे मंत्री म्हणून सबंध आरोग्य यंत्रणेला विश्वासात घेत तिला आधार देत त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं होतं, तर दुसरीकडे मुख्यमंत्री, पक्षाचे नेते आणि जनता यांना सातत्याने परिस्थितीविषयी अवगत करत राहणं होतं. त्यांनी या दोन्ही भूमिका सहजपणे पार पाडण्याचं कसब आरोग्यमंत्री म्हणून सिद्ध केलं आहे. यानंतर मी मान्य टोपे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. सध्या जग अडचणीत आहे, परंतु आपण सर्वांनी जर निर्धार केला तर या संकटावर आपण मात करू शकतो. तसेच या महामारीवर मात करायची असेल तर आपण आयसोलेटेड राहणं गरजेचं आहे, हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. आता आपण प्रथम सत्राकडे वळतोय. आपल्याला लाभलेले मुख्य वक्ते माननीय अजित रानडे सर हे आदित्य बिर्ला ग्रुपचे ज्येष्ठ अर्थतज्ञ आहेत. सरांनी त्यांची PhD ही ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात घेतलेली आहे. त्यांनी त्यांचं BTech इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे मध्ये पूर्ण केलं. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मुलाचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. माणसाच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकट काळातून आपण चाललो आहोत. ही फक्त आरोग्य आणीबाणी नसून आर्थिक आणीबाणी सुद्धा आहे हे आपल्याला सरांनी सांगितलं. या कठीण संकटाला सामोरे जात असताना त्यावरील उपाययोजनांबद्दल आपल्याला सरांकडून मार्गदर्शन लाभलं. आता मी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर RP कुलकर्णी, जे भारतीय विद्यापीठ मेडिकल कॉलेजचे डीन आहेत, ते गेली 10 वर्ष एक निष्णात प्रॅक्टिशनर देखील आहेत, तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला या काळात वैद्यकीय क्षेत्रात ग्राउंड लेवलवर काम करीत असताना डॉक्टरना कोणकोणत्या अडचणी आल्या व सर्व डॉक्टर्स व स्टाफ यांनी या अडचणींवर कशी मात केली याबद्दलचे त्यांचे अनुभव त्यांनी आपल्याला सांगितले. आता मी प्रथम सत्राच्या आभार प्रदर्शनासाठी कॉलेजच्या प्राध्यापिका आदिमनी मॅडम यांना विनंती करते. सर्वांसाठी लंच व्यवस्था केलेली आहे. आजच्या या कॉन्फरन्सच्या शेवटच्या सत्राला आपण सुरुवात करतोय, तर मान्यवरांचं स्वागत. तर या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सर लाभले आहेत. तर मी नरवाडकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करावा. धन्यवाद मॅडम. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी जिल्हा पोलीस दलाला चांगली दिशा दिली आहे. पोलिसांचे मनोधैर्य उंचवण्यापासून सुरक्षित शहर याद्वारे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावरही त्यांनी भर दिला आहे. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. सरांनी आत्ताच आपल्याला सांगितलं की कोरोना विरुद्धची लढाई अजूनही संपलेली नाही, त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला मदत करायला हवी.
यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी इरडे सर यांना विनंती करते. धन्यवाद सर. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी आपापल्या जागेवर शब्द उभारायचा आहे. धन्यवाद. स्वागतम शुभ स्वागतम. एका समाजहितेशी विचाराला तरारण्याची वाट पाहू बघणारे धुमारे फुटले आणि हताश झालेल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण तारुण्याला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक असं एक रांगडं आणि गावठी स्वप्न पडू लागलं आणि त्या स्वप्नाचं सार्थ आणि मार्मिक नाव म्हणजे भारती विद्यापीठ. 10 मे 1964 रोजी कसबा पेठतील रहाळकर मंदिराच्या एका वरच्या माडीवर भारती विद्यापीठाची स्थापना झाली आणि याचाच झालेला वटवृक्षाचे रूपांतर आणि याच वटवृक्षाच्या फांदीवर एका चातक पक्षाप्रमाणे ज्ञान ग्रहण करणारी मी मातोश्री बायाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आजच्या या 56व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आजचे आमचे प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौ सुलक्षणा कुलकर्णी मॅडम तसेच माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण भारती विद्यापीठ गीताने करत आहोत. धन्यवाद. आजच्या या गीतामुळे आजचे वातावरण मंत्रमुग्ध झाले आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने केली जाते, म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आमच्या महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख तसेच युवा महोत्सव समितीचे समन्वयक डॉक्टर कदम सरांनी करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. शिक्षणाने विचारात बदल होतो, विचाराने जीवन बदलते. शिक्षणाने विचारात बदल होतो, विचाराने जीवन बदलते. आदर्शाचा एक एक मार्ग आदर्श विचाराने गवसतो, आदर्श विचाराने गवसतो. खरं तर अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत 3 गरजा, परंतु शिक्षण देखील आज एक गरज बनली आहे आणि याचाच विचार करून साहेबांनी स्थापन केलेलं हे भारती विद्यापीठ. धन्यवाद सर. आपल्या अनमोल अशा प्रास्ताविकाला धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमापूजनाने देखील करणार आहोत, त्यामुळे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमापूजन करावे. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन पार पडत आहे. तुमच्या रूपे सौजन्याला आला आकार, तुमच्या योगे अस्मिता जणू झाली साकार. तुमच्या योगे सौजन्याला आला आकार, तुमच्या योगे अस्मिता जणू झाली साकार. तुम्हामुळे हा छाती फुगुली उभा सय्यगिरी, धवल यशाचा तुरा खोविला विधीने तुमच्या शिरी, विधीने तुमच्या शिरी. शून्यातून विश्व निर्माण करणारे साहेब. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर असं म्हटलं जातं की अतिथी देवो भव, त्याचप्रमाणे आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या, वक्त्या, व्याख्यात्या आपल्या शब्दांनी प्रत्येकाच्याच मनात घर करणाऱ्या माननीय डॉक्टर सौ सुलक्षणा कुलकर्णी मॅडम यांचे स्वागत आमच्या महाविद्यालयाचे वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर बी पाटील सरांनी पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. यानंतर ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे अनमोल अशा मार्गदर्शनाचा. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवांचे जीवन, शब्दची आमुच्या जीवांचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका. अशाच प्रमाणे प्रत्येक शब्दाने प्रत्येक श्रोत्याच्या घरात मन करणाऱ्या, प्रत्येक श्रोत्याच्या मनात घर करणाऱ्या आमच्या सर्वांच्याच लाडक्या आजच्या व्याख्याता यांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला अनमोल असे मार्गदर्शन करावे. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. भारती विद्यापीठाच्या समाज परिवर्तन करणाऱ्या, खऱ्या अर्थाने माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या या शाखेत, या विद्यापीठात आम्ही शिक्षण घेत आहोत ना, याचा मॅडम आम्हाला खरंच अभिमान वाटतो. तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास चुकू नका. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, पण प्रयत्न करण्यास चुकू नका. हे आपले शब्द आम्हाला नेहमीच प्रेरणादायी राहतील. खरंच मनपूर्वक धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत डॉक्टर लोखंडे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. खरं तर आजच्या या तुमच्या सर्वात मोठं उदाहरण भेटलं ते म्हणजे साहेबांचं. ते कोणतं? तर स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही कुणाला करायला नाही जमलं ते म्हणजे जव्हार सारख्या आदिवासी भागामध्ये आश्रमशाळा उभा करणे, आणि ती साहेबांनी केली. म्हणजे फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दऱ्या खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, एक प्रकाश प्रकाश. मॅडम, हे सांगितलेले उदाहरण नक्कीच आम्हाला प्रेरणास्थान आहे. आपल्या अनमोल अशा मनोगताबद्दल मनपूर्वक धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या पुष्परूपी कार्यक्रमाचं शेवटचं पुष्पगुंफण म्हणजे आभार. मी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर पोरे सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावे. धन्यवाद. Vyadri Babeta had participated in anchoring competition
and my script is on culture event freshers party. So here I start. पीछे छोड़ो बचपना, भूल जाओ घर द्वार. पीछे छोड़ो बचपना, भूल जाओ घर द्वार. फ्रेशर्स की है पार्टी, मस्ती कर लो यार. Seniors, ragging, fears, and many more stuff come in your mind when you think of the word college. But for you guys, we are going to change the meaning of college life. So welcome everyone, and let me introduce our campus teachers and none other than myself, Miss Yadvi Bagrecha from BBA 3rd, and also welcoming you to this great campus of Bharati Vidyapit, Dam University Institute of Management. So let me check your excitement level. So guys, how is the George? Hi sir. How is the George? Hi. अक्षय कुमार. अब मैं अक्षय कुमार हूँ. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, इसलिए जो मैं खाता हूँ वो मैं निकालता हूँ. अबे बच्चे की जान लेगा क्या? नाना पाटेकर. अच्छा है, बहुत अच्छा है. एक लड़की थी दीवानी सी. एक लड़के पे न जाने कंट्रोल नाना. रोमांटिक है. फरहान अख्तर. हाय गाइस, सुनो, मैं फरहान हूँ और मैं जॉर्जी का बेटा हूँ और मैंने एक कविता भी लिखी है. दिलों में ख्वाबों की बेताबियां लेके चल रही हो तो जिंदा हो तुम. नजरों में ख्वाबों की बिजलियां लेके चल रही हो तो जिंदा हो तुम. अदरवाइज मर गए हो या तुम. इरफान खान. कवैया कब कर का रहे हो? देखो बत्ती बुझा गई, दिमाग में डाल लो बेटा, समझ लो, कट लो, जान लो, बत्ती बुझा गई, दिमाग में डाल लो बेटा, समझ गए. अमिताभ बच्चन. और भाई मैं अमिताभ बच्चन आप सभी देवी और सज्जनों का कौन बनेगा करोड़पति में तहे दिल से स्वागत करता हूँ. तो एक बार सभी देवी और सज्जनों का वापस से स्वागत है भाई साहब. नवाजुद्दीन सिद्दीकी. साला कभी कभी तो लगता है अपने भगवान है. बाप का, दादा का, चचा, ससुर का, सबका बदला लगा तेरा भाईजान. समझ क्या कर रहा है? मेरे को कुकू की याद आ रही है, बहुत याद आ रही है. धर्मेंद्र. कुत्ते, मैं तेरा खुद पीछे होगा. मैंने कितनी बार बताया है कि मुझे चिकन लॉलीपॉप पसंद है. मैं कम्प्लीटली वेजिटेरियन हूँ और मुझे वेजिटेरियन खाना दो. ऋतिक रोशन. आइला क्या दो, मैं घर पे जाके बॉर्नवीटा पीऊंगा. मैं आ रहा हूँ. नीलू फुले. बाई वाड्यावर चला, बघू नका वाड्यावर चला. मकरंद अनसपुरे. अय गंगे, काय बघतीये डोळे वासून? अय गंगे, असं डोळे वासून बघायचं नाही, नाही तर असं होतं घेणं खिशात 2 पेनं गंगे. रामदास आठवले. मी म्हटलोय गो कोरोना, आता तो काही येत नाही परत. मी म्हटलोय गो कोरोना, आता तो काही येत नाही परत. तोपर्यंत सगळ्यांनी घरात बसून पहा रामायण आणि महाभारत. शरद पवार. सकाळी मी टीव्ही पाहत होतो. टीव्हीच्या बातम्यामध्ये मी सचिनच्या मास्कची बातमी बघितली. त्याच्यामुळे सचिन फक्त महाराष्ट्राचं नाहीये, तर आपल्या सगळ्या भारताचं आहे. आणि म्हणून मी सचिनचं एकदा पुन्हा अभिनंदन करतो. धन्यवाद. नारायण राणेजी. सकाळी मी टीव्ही पाहत होतो. टीव्हीच्या बातम्यामध्ये कोकणाच्या विकासाच्या बातमीच्या पहिले सचिनच्या महाशतकाची बातमी आली, म्हणून मी सचिनचं अभिनंदन करतोय. नरेंद्र मोदी जी. मारा भाई और बहनों, मारा मित्रों, मारा देशवासियों, घबराइए मत, कुछ बदलने वाला नहीं है. मैं तुम्हारा साथ हूँ और मैं तुम्हारा साथ रहूंगा. जय हिंद. कार्टून मिकी माउस. Hey guys, it's Mickey Mouse. Muska, Mickey Mouse. Hey, Mickey, कहाँ जा रहे हो? डोनाल्ड डक. आणि हॅरी पॉटर सिरीज मधले डंबलडोर. हे हॅरी, कहाँ जा रहे हो? You, they're here, there and everywhere, my boy. Ha 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 ha. खरं तर मी खूप फेमस बरं का, म्हणून तर अनुष्का आणि विराटने मला लग्नात बोलवलं होतं. खरं तर अनुष्कानं फोन केला आणि म्हणली, आज कसं म्हणली माहितीये का, बघ 40 माणसास मी लग्नाला बोलवणार, 39वी तू आहे म्हणून तुला मी फोन केलाय. आता माझी इथली कामं राणावनातली, बाबा मी किती फेमस, आधीच मला किती कामं, असं तिकडे जायला वेळ लागतं, शूटिंग वगैरे असतं मला. आता म्हणलं आपण फेमस, हिच्या लग्नात नाही गेलं तर आता हिचीच जायची की. म्हटलं आता दुसऱ्याची घालवण्यापेक्षा आपण तिच्या लग्नात गेलेलं बरं, म्हणून मी लग्नात गेले. आवरलं विवरलं मस्त असं पैकी गेले मी. आणि
आज जाते तोपर्यंत त्याची म्हातारी दरवाजाला रडत बसली होती. म्हटलं का हो आजीबाई का रडताय? तर ती आजी म्हणली हिला मी अंगा खांद्यावर खेळवली आणि ही मला साधी 70 रुपयाची साडी घेऊन दिली झाल्या. आता गो बाया म्हटलं अनुष्कानं असं का केलं? 70 रुपयाची साडी पाहिजे एवढं काय करतेत का? म्हटलं आजीबाई रडू नका, 70 काय 700ची मी घेऊन देते, मी खूप फेमस आहे बरं का. ते मॅटर मिटवला आणि आत गेले. थोड्यात म्हणले अनुष्का मला लग्नच करायचं नाही. आता काय करायचं? ही म्हणजे लग्न करायचं नाही, एवढा मोठा सगळं करून ठेवलं आणि लग्नच करायचं नाही म्हणत्या. मग आता विचारलं काहीतरी यांचं फेसबुक व्हॉट्सअप वरचं वाद ते तुम्ही म्हणा. वय अरे अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला. अरे अर्जुना उचलती हो त्या बायला नानवाड्यावर जा जा. अहो तसं नाही हो. अरे अर्जुना उचल तो बाण आणि मार त्या पक्षाला. अरे उठकी बाळा अर्जुना. अरे उठकी अर्जुना उचल ते बाण आणि मार त्या पक्षाला. नमस्कार. नमस्कार. परकरण करणार कोण तुम्ही? पहिला नंबर आहे स्नेहल खुलपे, कैसी पहेली. सेकंड नंबर आहे प्रताप दिनगडे, मैं अधूरा जी रहा हूँ. आणि थर्ड ऐश्वर्या पांचाल. तर सर्वच पार्टिसिपेंट्सचे आणि रँकरचे आणखी एकदा अभिनंदन. सो थँक्यू सो मच. अंधेरों से था मेरा रिश्ता बड़ा, तूने ही उजालों से वाकिफ किया. अब लौटा मैं हूँ इन अंधेरों में फिर, तो पाया है खुद को बेगाना यहाँ. तन्हाई भी मुझसे खफा हो गई, बंजरों ने भी ठुकरा दिया. मैं अधूरा जी रहा हूँ, हर दम ये कह रहा हूँ, मुझे तेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है, मुझे तेरी जरूरत है. मोहा मोहा की धागे, मोहा मोहा की धागे.
Hello. Yes, Hello, sir. dear students. I am Dr. Nitin Nayak, your director. I wish you all the best. And let me congratulate all of you for participating in the event. We are celebrating the Bharati Vidyapit anniversary, that is on 10th May. So enjoy the various games. Thank you, sir. Desai, sir, I request you to continue. Hello everyone, I am Dr. Pratap Desai, HOD Management Department. I congratulate for participating in this event, everybody participating in this particular event, as this is our 56th Foundation Day of Bharati Vidyapit. I wish all the best for the students and all the happy greetings for the future. Thank you, sir. Now, may I please request to Dr. Pallavi Zamsandikar, ma'am? Hello everyone. Hi, Dr. Pallavi Ramsandekar. I wish you all the best. And on the occasion of 56th anniversary of Bharati Vidyapit, I congratulate and I wish best wishes to all the students, faculties, Bharati Vidyapit employees. Thank you. And next, coming up to you is Dr. Prashant Patil. Event, and I wish all the best on the occasion of this Foundation Day of Bharati Vidyapit. Thank you, sir. Now, may I please request to Dr. Amolja Nargunde, madam? Hello everyone. As a proud member of Bharti family, I wish a very happy 56th Foundation Day of Bharti Vidyapit. It's been great pleasure to talk to you. Thank you so much. Thank you. Now I request to Dr. Rajendra Pujari to continue. Dear students, I wish my best success the Foundation Day of Bharati Vidyapit, and I am proud to work with Robert family. Thank you. Thank you. May I please request to Professor B.D. Patil to continue? Okay. On the occasion of Foundation Day of Bharati Vidyapit University, I congratulate all the staff members, Bharti family, students and parents. Happy Foundation Day. All the best. Thank you, sir. Now I request to Dr. Suvarna Patil to continue. Hello viewers, all my best wishes to you on the occasion of Foundation Day of Bharati Vidyapit. Thank you. Thank you, ma'am. And next coming up to you is Professor Venkatesh. सर आप म्यूट हो Dear students, it is a very happy moment to join you all on this auspicious day when the Bharati Vidyapit was established in the year 1964. It's almost 56 years now. Dear students, I welcome you all. The Bharati Vidyapit is known to set standards, and in continuing with that, what we have done today also is we have conducted so many activities. You all have really enjoyed from your house, and I wish everyone all the best. Thank you. Thank you, sir. And now Dr. Aisha Mujawar will continue. Hello everyone. On the occasion of Foundation of Bharati Vidyapit, I would like to welcome all the participants and give best wishes. Thank you, ma'am. I please request to Professor Jagdish Patil to continue with the session. Hello students, welcome all of you and congratulate for participating this event.
on the occasion of Bharati Vidyapeeth Foundation Day. So I wish all of you on this auspicious day. Thank you. And next, coming up to you is Professor R.Y. Mujawar. So please. Hello everyone. Hello everyone. Dear students, I congratulate you on Foundation Day. Happy Foundation Day. Thank you. Thank you, sir. And the next one is Professor Akhilesh Zadav. Hello everyone. I congratulate all the students for participating in the event, and I give the best wishes you on the occasion of 56th Foundation Day of Bharati Vidyapeeth. Next year, I hope we will celebrate much better than this. Thank you. Thank you, sir. And the last one is myself. This is Professor Dr. Manisha Shinde. I would like to wish a great future to Bharati Vidyapeeth University, all the staff employees, as well as our students, and all my dear participants also for their overwhelming response to the E-Impressions 2020. Thank you all. Now, I would like to request Professor Dhananjay. Hello all, and on the occasion of 10th May, which is our university's Foundation Day, I congratulate all of you, and being a part of family of Bharati Vidyapeeth, I am feeling very proud. Thank you. Thank you.